माझं नाव करिश्मा आहे। गेल्या काही महिन्यांपासून माझ्या घरात खूपच विचित्र गोष्टी घडत होत्या आणि हेच रहस्य जाणून घेण्यासाठी आज मी माझ्या पतीचे कपडे घातले होते, कारण मला माझ्या पतीसारखं दिसायचं होतं। मी असं का करत होते यामागे एक खूप मोठी कहाणी होती। पण मी माझ्या पतीचे कपडे घातले आणि आता मी अगदी पुरुषासारखी दिसत होते, अगदी माझ्या पतीसारखीच। मी चेहऱ्यावर गमछा गुंडाळला होता, जेणेकरून माझा चेहरा दिसू नये। आणि मग मी त्या घरात गेले। घरात प्रवेश करताच मी जड आवाजात म्हणाले, मी आलो। आणि त्यानंतर तिथे जे काही घडलं ते पाहून मी थक्क झाले। तिथल्या सर्व बायका माझ्याकडे अशा धावत आल्या, जणू मी काही सामान्य माणूस नाही, तर एखादा मोठा हिरो आहे। त्यांनी मला एका झोपाळ्यावर बसवलं आणि सर्व माझ्या भोवती बसल्या। एक बाई माझे पाय दाबू लागली, दुसरी माझं डोकं दाबू लागली, आणि तिसरीने तर अशी कृती केली की ती पाहून माझ्या अंगावर काटा आला। तिने माझे कपडे काढले आणि माझ्यासोबत असं वागली। माझ्या पतीचं नाव वरुण होतं। तो खूपच रंगेल माणूस होता, पण तो अशा पुरुषांपैकी होता ज्यांना सुंदर मुली पाहायला खूप आवडायचं, पण त्यांना हात लावण्याची हिंमत कधीच नव्हती। तो फक्त दूरवरून मुलींकडे पाहायचा, कारण बाजारात त्याचं बायकांच्या कपड्यांचं दुकान होतं आणि त्याच्या दुकानात दिवसभर बायका यायच्या। त्याला ही सवय लागली होती, पण मला माहीत होतं की तो अशा वाईट गोष्टी करणारा माणूस नाही। आता आम्ही घर बदलत होतो। माझ्या पतीने सांगितलं की आसपास पाहू, जे घर सर्वात चांगलं असेल त्यांच्याशी जास्त मैत्री करू। मी म्हणाले, हो ठीक आहे। आम्ही याआधी भाड्याच्या घरात राहायचो। भाडेकरू माणसाचा कोणी आपला नसतो, पण जिथे स्वतःचं घर असतं तिथे शेजाऱ्यांशी चांगलं बोलणं झालं तर त्याचा फायदाच होतो। पण आजकाल सगळेच विश्वासाला पात्र नसतात। लोक खूप विचित्र असतात। माझ्या पतीने सांगितलं, तू एकटी राहतेस आणि मी सुद्धा दिवसभर दुकानात असतो, त्यामुळे कोणाशी तरी मैत्री करावीच लागेल। असो, आम्ही आता नव्या मोहल्ल्यात आलो। हा मोहल्ला खूप गजबजलेला होता। इथे खूप घरे होती, खूपच रौनक होती। मला सुद्धा आनंद झाला की माझं स्वतःचं घर झालं। माझा पती खूप मेहनत करायचा। तो दिवसभर दुकानात बसायचा। मला त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती। जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा शेजारच्या घरात एक पती पत्नी राहायचे। त्या बाईचं नाव दिव्या होतं। ती खूप चांगली होती। आम्ही घरात काम करत असताना ती माझ्यासाठी चहा घेऊन आली। ती म्हणाली, तुम्ही आमचे शेजारी आहात, तुम्ही स्थलांतर करत आहात म्हणून मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले। मी माझ्या पतीला सांगितलं, पहा किती चांगली माणसं आहेत। पण त्याने सांगितलं, नाही, तशी ती इतकी चांगली नाही। विचित्र बाई आहे। तिचं वजन पाहिलंस का, जणू पृथ्वीचा ओझेच आहे। मी म्हणाले, तिच्या वजनाचा तुम्हाला काय त्रास? तिने आपल्यासाठी चहा बनवून आणला आणि ती आपली शेजारी आहे। त्याने म्हणाला, शेजारी तर समोरच्या घरातले सुद्धा आहेत। थांब, मी काहीतरी कारण काढतो आणि त्यांच्या घरी जाऊन पाहतो की तिथे कोण आहे। मी आश्चर्याने पाहत होते की माझ्या पतीला काय झालंय। लोक मला म्हणायचे, या माणसाशी लग्न करू नकोस। बायकांचं सामान विकणारं दुकान उघडले, याचा मेंदू सुद्धा एखाद्या बाईसारखा आहे। त्यावेळी मला या गोष्टीचा राग यायचा, पण नंतर मला कळलं की खरंच तसं होतं। माझा पती माझ्या सगळ्या गोष्टीत बोलायचा। जर मी माझ्या आवडीची साडी घातली तर तो म्हणायचा, नाही, ही चांगली दिसत नाही, यासोबत दुसरा ब्लाऊज घाल, यासोबत दुसरी चप्पल घाल। त्याचं माझ्या गोष्टीत बोलणं मला अजिबात आवडायचं नाही। पुरुषाने अशा गोष्टी करणं मला मुळीच बरं वाटत नव्हतं। त्यातच आम्हाला अजून मुलं झालं नव्हतं आणि सगळे माझ्या पतीवरच शक करायचे। लोक म्हणायचे, हा मुलं होण्याच्या योग्य नाही, तू याचा इलाज का करत नाही? थेट कोणी बोलायचं नाही, पण मागेपुढे बोलणं कानावर यायचं। त्यामुळे खूप वाईट वाटायचं। माझा पती फक्त बायकांचे कपडे विकायचा नाही, तर कधीकधी स्वतः साडी घालून ग्राहकांना दाखवायचा, पहा भाभीजी, किती सुंदर साडी आहे, काय माल आहे। तो अशा गोष्टी बोलायचा। ठीक आहे, त्याचं काम होतं। माल विकायला ग्राहकांना खुश करावं लागतं, पण जे लोक या कामाला समजत नाही त्यांना हे सगळं विचित्र वाटायचं। माझ्या माहेरच्या माणसांना सुद्धा हे सगळं खूप विचित्र वाटायचं आणि त्याने तर समोरच्या घरातच मैत्री करायचं ठरवलं। तो म्हणाला, तिथे एक आंटी आहे, ती खूप चांगली आहे। मी म्हणाले, चांगली आहे? पाणी सुद्धा कधी विचारलं नाही आणि तू तिथे 2 तास घालवून आलास। जर ती इतकी चांगली असेल तर आपला थोडा विचार केला असता। तो म्हणाला, हो, तू बरोबर बोलतेस। रात्र झाली। आम्ही इतके थकलो होतो की मला नीट उभंही राहवत नव्हतं। मी म्हणाले, मी जेवण बनवू शकत नाही, काहीतरी ऑर्डर कर। पण स्थलांतरात आधीच इतके पैसे खर्च झाले होते की ऑर्डर करायची इच्छा नव्हती। थोड्या वेळाने पाहतो तर समोरची आंटी आमच्यासाठी जेवण घेऊन आली। तिच्यासोबत तिची एक मुलगी सुद्धा होती।
त्यांनी इतकं जेवण आणलं होतं जणू लग्नाचं जेवण आहे. शाही पनीर, दाल मखनी, भात, रोट्या, पराठे आणि केतलीत गरम चहा. त्याचबरोबर नमकीन, बिस्किट्सही आणली होती. त्या सगळं आमच्यासमोर ठेवलं आणि म्हणाल्या, तुम्ही थकलेले असाल. आरामात खा, चहा प्या. माझ्या पतीने माझ्याकडे और मला पाहिलं आणि म्हणाला, तुला माणसं ओळखाना येत नाही. ती फक्त चहा घेऊन आली म्हणून तू तिलाच खूप चांगली समजलीस. पहा, असं वागावं लागतं. खानदानी लोक असं असतात. जर आपण हे जेवण बाहेरून मागवलं असतं तर किती पैसे लागले असते. हे जेवण उद्याही खाऊ शकतो. माझ्या पतीने जेवण काढायला सुरू केलं. ते जेवण खूपच स्वादिष्ट होतं. म्हणतात ना, जुन्या अंट्यांच्या हातात खूप स्वाद असतो, तसं होतं. मी गप्प बसले. मी म्हणाले, हो, तू बरोबर बोलतोस. पण मला ती आंटी इतकी चांगली वाटली नाही. पहिल्याच दिवशी इतकं सगळं करत होती. कोण जाणे, आपल्याकडून काय अपेक्षा ठेवून आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता घेऊन आली. आणि भांडी घ्यायला सुद्धा स्वतः आली. आता हे काहीतरी जास्तच होतं. मी तिला म्हणाले, तुम्ही इतकं करू नका. ती म्हणाली, तुम्ही आमचे शेजारी आहात. आज आम्ही तुमची मदत करतो, उद्या तुम्ही आमची कराल. मला समजलं की ती सगळं कशासाठी करत आहे. मी मनात म्हणाले, ठीक आहे. आमच्याकडे गाडी आहे, त्यांच्याकडं गाडी नाही. त्यांना वाटलं असेल की कधी कुठे जायचं असेल तर आमची गाडी कामी येईल. पण हे सगळं तर नंतरचं. आता ती आंटी माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ घेऊन येणार होती. आमचं घर सेट झालं. ज्याला वेळ लागला नाही. आम्ही सगळं नीट लावलं. जुन्या गोष्टी तिथेच सोडल्या. मी खूप आनंदी होते. आता मी पूजा ठेवणार होते, त्याच्या तयारीला लागले. यातही त्या आंटी आणि त्या बॅचांनी खूप साथ दिली. जेव्हा मी त्यांना पूजेला बोलवायला गेले तेव्हा मला कळलं की त्या घरात तर फक्त मुलीच मुली होत्या. त्या आंटीच्या 3 मुली होत्या. सर्व खूप सुंदर, सडपातळ, एकाच वयाच्या वाटायच्या. ती म्हणाली, यांच्यात एक वर्षाचं अंतर आहे. आता त्या मोठ्या झाल्या म्हणून एकसारख्या वाटतात. मी म्हणाले, तुम्ही यांचं लग्न का नाही केलं? ती म्हणाली, रिश्ते शोधते आहे. त्या मुली खूप चांगल्या होत्या. माझा खूप आदर केला. मला चहा पाणी विचारलं. एक मुलगी माझ्याजवळ येऊन बसली. ती म्हणाली, माझं नाव रिया आहे. दीदी, तुम्ही थकले असाल. तुम्ही एकट्याने इतकं मोठं घर हलवलं. मी तुमचे पाय दाबतो. मी म्हणाले, नाही, माझे पाय दाबू नकोस. असं करणं मला बरं वाटत नाही. मला खूप विचित्र वाटलं. कोणी इतकं चांगलं का करतं? आपण आहोत त्या समाजात. कोणी थोडंही चांगलं केलं की आपण त्याचा आभार मानतोच असं नाही. आपण विचार करतो, हे माझ्यासाठी इतकं का करतं? याच्या मनात काही आहे का? काय करायचं, आजकालचा जमाना असाच आहे. पण माझा पती साधा माणूस आहे. असा नाही की कोणती बाई त्याच्यासोबत लग्नाचं स्वप्न पाहिल. मला कधी कधी वाटायचं की माझ्या पतीच्या आत्म्यात एक बाई आहे. त्याला बायकांच्या गोष्टी करायला जास्त आवडतं. जेव्हा मी याबाबत बोलले तेव्हा तो म्हणाला, तू वेडी आहेस. पुरुष तर पुरुष असतो आणि त्या बायका मला पुरुष म्हणून पाहत नाहीत. फक्त माझ्या दुकानामुळे मी बाईसारखा वागतो, नाहीतर त्या माझं दुकानही खाऊन टाकतील. आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी म्हणाले, आधी काही नव्हतं. आता आपण घर घेतलं, गाडी घेतली, दुकानही आहे. आधी कर्जात होतो, आता सगळं ठीक आहे. मुलं नाहीत, खर्चही कमी आहे. तो म्हणाला, मग तुझ्या पतीकडे खूप पैसे असतील. तो कदाचित त्या बायकाकरिता खर्च करत असेल. आणि मग त्या शेजारणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, एकदा मी तुझ्या पतीला त्या आंटीच्या घरी 2 किलो पनीर घेऊन जाताना पाहिलं. तू मागवलं होतं का? मी म्हणाले, नाही, मी पनीर जास्त खात नाही. ती म्हणाली, मग आंटीने मागवलं असेल. पण ती कोणाला पैसे देत नाही. किराण्याच्या दुकानाचा आणि विचार, त्या घराचं सगळं कर्जावर चालतं. मला खूप राग आला. ती पुढे म्हणाली, तुझ्या पतीला तिथे का सोडतेस? पुरुषाची खोपडी उलटी असते. ज्या गोष्टीला नाही म्हणशील तीच तो करतो. त्याला विचार, तू तिथे का जातोस? आणि मग त्याला सांग, पुन्हा जाऊ नकोस. किंवा त्याला इतकं व्यस्त ठेव की त्याला वेळच न मिळे. मी म्हणाले, तो आधीच खूप व्यस्त असतो. दुकानदार माणसाची आयुष्य कसलं असतं? त्याला सुट्टीसुद्धा नसते. ती म्हणाली, जर तू दुकान सोडून तिथे जात असेल तर याचा अर्थ गोष्ट आधीच पुढे गेली आहे. आता तू काय वाचवणार? मी म्हणाले, अशा गोष्टी बोलू नकोस. ती म्हणाली, माझं ऐक, तुझ्या पतीला वाचव. रात्री मी माझ्या पतीशी बोलायचा प्रयत्न केला. मी म्हणाले, तू वारंवार समोरच्या आंटीच्या घरी का जातोस? आणि मला सांगतही नाहीस. विचारलं तर रागावतोस. तो म्हणाला, मी वारंवार जात नाही. त्यांना काम असतं म्हणून बोलावतात. मी म्हणाले, जर त्यांना इतकी कामं आहेत तर त्यांनी एखाद्या माणसाला कामावर का ठेवलं नाही? इथेही काही कामं बाकी आहेत, ती तू कधी केली नाहीस. यावर माझा पती रागावला आणि माझ्यावर अशा आवाजात बोलू लागला, जसा तो याआधी कधी बोलला नव्हता.
मी थक झाले की याच्या आत इतका राग कुठून आला. तो म्हणाला, सारं घर बदललं तरी तू म्हणतेस मी काम करत नाही. मी म्हणाले, रागावू नकोस. मला त्याचा राग यायला लागला. तो समोरच्या घरी वारंवार जायचा. त्यांच्यासाठी सामान आणायचा. त्याला फोन करून बोलवायच्या. एकदा मी ठरवलं की आज जाऊन साफ सांगते की माझ्या पतीला बोलावू नका. पण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांनी माझी इतकी सेवा केली की मी थक झाले. एका मुलीने पाहिलं की माझ्या पायाला माती लागली आहे, ती माझे पाय मालिश करू लागली. दुसरीने माझ्यासाठी चहा बनवला. तिसरीने भाज्या बनवले. आणि एक म्हणाली, दीदी, मी तुमचं डोकं दाबतो. तुम्ही खूप थकलेली दिसता. तुमचे केस खराब होत आहेत. कोणी तुमच्या डोक्याला तेल लावलं नाही. मी तिथे इतकी लाडली झाले की जी गोष्ट सांगायला गेले होते ती सांगूच शकले नाही. मला संधीच मिळाली नाही. मी तिथून परतले. पण रात्री मी विचार करू लागले की जर त्या माझी इतकी सेवा करतात की मी बोलूच शकले नाही, तर याचा अर्थ त्या माझ्या पतीसोबतही असंच करत असतील. म्हणून तो वारंवार तिथे जातो. रात्री मी ठरवलं की पतीची सेवा स्वतः करावी. मी म्हणाले, मी तुमचे पाय दाबतो. तो म्हणाला, तुला आज हे कसं सुचलं. मी म्हणाले, मला नाही सुचलं तर कोणाला सुचेल. मी तुमची बायको आहे. सेवा करणं माझं काम आहे. तो म्हणाला, पण माझ्या पायांना दुखत नाही. मी कसली मेहनत करतो की पाय दुखावेत. मी म्हणाले, मग डोक्याला तेल लावते. तो म्हणाला, डोक्याला तेल लावू नको, नाही तर सकाळी केस धुवावे लागतील. मी म्हणाले, मग हातांना लावते. तो म्हणाला, तुझ्या हातांना कोण तेल लावतं. तुला काय झालंय. मी म्हणाले, मला फक्त तुमची सेवा करायची आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. माझा पती म्हणाला, मला माहीत होतं की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. मी म्हणाले, मग माहीत आहे तर माझं ऐकत का नाहीस. पण तो माझं ऐकता ऐकता झोपला. सकाळी मी ही गोष्ट माझ्या शेजारणीला सांगितली. तिने पुन्हा माझे कान भरले आणि म्हणाली, तुझ्या पतीला त्या घरात जाऊ देऊ नकोस. जा आणि त्या लोकांशी बोल. भांडण कर. त्याच्याशी लाद. पण जेव्हा मी भांडायला जायचे तेव्हा त्या माझी इतकी सेवा करायच्या की मी गप्प बसायचे. पण माझा पती तिथे का जायचा आणि बहाणेही करायचा. आता मी ठरवलं की मला काहीतरी करावं लागेल. मला पाहायचं आहे की माझा पती तिथे काय करतो. कारण तो तिथे गेला की 2 तास तिथेच बसायचा. पण हे साध्या पद्धतीने होणार नव्हतं. मला एका योजनेची गरज होती. मी माझ्या पतीला सांगितलं की मला काही पैशांची गरज आहे. मला काही सामान घ्यायचं आहे. तो म्हणाला, घराचं सामान तर आपण घेतलं. आणि कपड्यांचं काय, ते माझ्या दुकानातून येतात. कोणतं सामान घ्यायचं आहे. मी म्हणाले, कपड्यांशिवाय दुसरं काही नसतं का. मनात विचार करत होते की आज माझ्याकडून प्रश्न का विचारतोय. याआधी मी पैसे मागितले की लगेच पैसे द्यायचा. मी म्हणाले, मला काही पैसे हवेत. इतरही गोष्टी असतात. तो म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाहीत. मी थक झाले. याने मला प्रथमच नकार दिला. पण संध्याकाळी मी छतावरून पाहिलं की तो समोरच्या बाईच्या घरी खूप सामान घेऊन जात होता. आणि शेजारणीने सांगितलं की ती कोणाकडून सामान मागवते पण पैसे देत नाही. तुझ्या पतीनेही सामान मागवलं असेल तर स्वतःचे पैसे दिले असतील. मला खूप राग आला. माझ्यासाठी पैसे नाहीत आणि त्यांच्यासाठी पैसे आहेत. जेव्हा तो घरी आला तेव्हा मी त्याला विचारलं, तू समोरच्या घरी कोणतं सामान द्यायला गेलास. तो म्हणाला, काही नाही मागवलं. ती मला का मागवेल. मी त्यांचा नोकर आहे का. समोर बाजार आहे, तिथून घेतील. मी म्हणाले, मग तिथे इतका वेळ काय करतोस. तो म्हणाला, मी काही करत नाही. मी बदलासाठी गेलो होतो. त्यांना काही सल्ला हवा होता, तो दिला. मनात विचार करत होते की तू काय खिचडी शिजवतोस. मला कळलंय. माझ्या पतीचं कपडे घालण्याचं एक वेगळंच स्टाईल होतं. तो दुकानदार माणूस होता. तो सलवार सूटच घालायचा आणि गळ्यात गमछा टाकायचा. त्याने गरमीत घाम पुसायचा. कधी कधी त्याच गमछाने डोकं बांधायचा. मी ठरवलं की मला एक योजना बनवावी लागेल. एकदा माझ्या पतीने सांगितलं की आज मी शहराबाहेर जातोय. माल खरेदी करायचा आहे. तो माल खरेदीसाठी नेहमी दूर जायचा. त्या दिवशी तो घरी नव्हता. आणि मी काय केलं, त्याच्या कपड्यांमधून असे कपडे काढले ज्यात मी त्यासारखी दिसेन. आणि डोक्याला टोपी घातली. गमछाने चेहरा झाकला. माझी योजना अशी होती की चेहरा लपवून आणि माझ्या पतीसारखं दिसून मी समोरच्या बाईच्या घरी जाईन. आणि मला कळेल की माझा पती तिथे काय करतो. आणि जर त्यांना नंतर कळलं तरी मला काही फरक पडत नाही. मी सांगेल की मी मजा करत होते. मला असंच करायचं होतं. पण मला थोडं भीतीही वाटत होतं. मी थोडी घाबरले होते. मी विचार केला की शेजारच्या काजलला सांगावं. ती माझी थोडी मदत करेल. कदाचित तिला सोबत घेते. पण जेव्हा विचारलं तेव्हा कळलं की ती घरी नाही. समोरच्या बाईच्या मुली तर होत्याच. त्या खूप विचित्र होत्या. त्यांनी त्यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात सगळ्यांना अडकवून ठेवलं होतं. माझा पती कसला वेगळा होता.
तो सुद्धा लवकर फसणाऱ्यांपैकी होता. आणि त्या बाईला लाजही नव्हती. ती तिच्या मुलींना सांगायची, हवं तसं करा. कोणाला तुमच्या बोलण्यात अडकवा आणि त्याच्याकडून पैसे घ्या. घराचं सामान मागवा. ती बाई तिच्या मुलींना इतकं वाईट शिकवत होती. अशा बाया संपूर्ण समाजाचा नाश करतात. आणि त्यांना जरासुद्धा लाज वाटली नाही की माझ्या पतीला आपल्या बोलण्यात अडकवलं. आज त्या बायांना माझ्या हातून सुटका नव्हती. जर मला कळलं की तिथे काही वाईट चाललंय तर मला कोणाचाही विचार करायचा नव्हता. माझ्या मनात जे येईल ते बोलायचं होतं. मी खूप रागात होते. एकटी जायला भीती वाटत होती, पण आता मला एकट्याच जावं लागणार होतं. काजल तर घरी नव्हती, म्हणून मी रात्री त्या घरात गेले आणि हुशारीने असं केलं की आधीच वीज खंडित केली, जेणेकरून त्यांचं माझ्यावर जास्त लक्ष जाणार नाही. मी घरात पाऊल ठेवताच आंटी म्हणाली, आलास का वरुण बेटा? पहा, अचानक वीज काय झाली? ये, इथे माझ्याजवळ बस. मी जाऊन बसले, तेव्हा त्या सगळ्या मुली माझ्या भोवती बसल्या. एक मुलगी माझ्या पायांजवळ बसली, दुसरीने माझा हात पकडला. आणि मग तिथे जे घडलं ते पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मला असं वाटलं की मी या जगातली सगळ्यात वाईट आणि चुकीचं समजणारी बाई आहे. माझ्या डोक्यात खूप घाण आहे. त्या म्हणू लागल्या, भैया, भैया, तुमच्यासाठी चहा आणलाय. भैया, तुम्ही आमचं ते काम केलं का? भैया, तुम्ही कसे आहात? आज तुम्ही इतके कमजोर का दिसताय? ही वीज कशी बंद झाली? त्यांचं भैया भैया बोलणं थांबतच नव्हतं. मी बहाणा केला, 1 मिनिट, वीज पाहून येतो. आणि लगेच उठून घरी आले. मी कशी विसरले की त्यांचा कोणी भाऊ नाही आणि त्या बाईचा कोणी मुलगा नाही, म्हणूनच त्यांनी माझ्या पतीला भाऊ आणि मुलगा मानलं असावं. नाही तर त्या असं का म्हणाल्या? मी परत गेले नाही. त्या मला बोलवायला आल्या आणि म्हणाल्या, वरुण भैया आहे का? मी म्हणाले, नाही, तो घरी नाही. आधी होता पण गेला. त्या म्हणाल्या, माहीत नाही दीदी, काय झालं? वीज खराब झाली. मी म्हणाले, ठीक होईल. मग मी स्वतः जाऊन विजेचं बटन ठीक केलं. पण मला खूप वाईट वाटत होतं. जेव्हा माझा पती घरी आला तेव्हा मी त्याला सगळं सांगितलं. रडायला लागले. तो सुद्धा थक झाला. तो म्हणाला, नीतू, मला माहीत नव्हतं की तू इतकं विचार करशील. पण त्यांनी मला भाऊ मानलं आहे. कारण त्यांचा कोणी भाऊ नाही. त्या सगळ्या खूप चांगल्या आहेत. मी फक्त त्यांची मदत करतो. त्यांच्या घरची कामं करतो. त्यांना सामान आणून देतो. आणि माझ्या दुकानातून त्या खूप सामान घेतात. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न होणार आहे, म्हणून आंटी माझ्याशी सल्ला करतात. मला माहीत नव्हतं की तू इतकी त्रासली आहेस. तुला त्रास होत असेल तर तू माझ्याशी बोलायचं होतंस. मी म्हणाले, पण मी काजलशी बोलले होते. आणि तिने तर मला त्या लोकांबद्दल खूप चुकीचं सांगितलं. नंतर एक गोष्ट कळली की मी सुद्धा थक झाले. त्या लोकांनी काजलच्या भावासाठी त्यांच्या मोठ्या मुलीचा रिश्ता मागितला होता. पण त्यांनी नकार दिला कारण काजलचा भाऊ दारुडा होता. आणि तेव्हापासून ती त्यांची शत्रू झाली होती. आणि त्यांना संपूर्ण मोहल्ल्यात बदनाम करायची. हे ऐकून मी थक झाले. माझ्या पतीने खरं सांगितलं होतं की ती चांगली नाही. त्याने पहिल्याच दिवशी तिच्याबद्दल काही गोष्टी पाहिल्या होत्या. मी तर विचार करायचे की माझा पती तिला वाईट म्हणतोय. पण खरंच ती वाईट होती. कोणाच्या मुलींना अशा प्रकारे बदनाम करणारी बाई चांगली कशी असू शकेल? त्या मुली खूप चांगल्या होत्या. म्हणूनच जेव्हा मी तिथे जायचे तेव्हा त्या माझी इतकी सेवा करायच्या. जर त्या माझ्या पतीसोबत वाईट असत्या तर माझी इतकी सेवा का करत्या? त्यानंतर रक्षाबंधन आलं. त्या सगळ्यांनी माझ्या पतीला राखी बांधली. आणि माझ्या पतीने त्यांना भेटवस्तू दिल्या. तेव्हापासून आम्ही एका कुटुंबासारखे राहू लागलो. हळूहळू त्यांच्या मुलींची लग्न होऊ लागली. आणि लग्नाचं सगळं सामान माझ्या पतीच्या दुकानातूनच घेतलं गेलं. यामुळे आम्हाला फायदा होत होता आणि त्यांनाही आमचा फायदा होत होता. जेव्हा माझी मुलं झाली तेव्हा आंटीने माझी खूप काळजी घेतली. तिने माझ्या बच्च्याला सांभाळलं. मी इतकी आजारी होते की मला उठताच येत नव्हतं. जर आंटी आणि त्या मुली नसत्या तर माझं काय झालं असतं? माझ्या माहेरच्या लोकांनी मला सोडलं. पण परक्यांनी माझी साथ दिली. त्यांनी माझं घर स्वच्छ केलं, माझ्या पतीसाठी जेवण बनवलं, माझ्या बाळाची आणि माझी काळजी घेतली. आंटीकडे खूप नुस्खे होते. तिने मला इतकं प्रेम दिलं की मी लवकर बरी झाले. जर माझी आई असती तर कदाचित तिनेही असंच माझी काळजी घेतली असती. काजलशी मी पुन्हा मैत्री केली नाही. फक्त दूरवरून हाय हेलो करायचे. तिलाही कळलं होतं की मला ती काय विचार करते हे कळलं आहे. आणि ती माझ्या मार्फत लोकांना त्रास द्यायची. बरं आहे की माझ्या पतीने मला सगळं सांगितलं. तुम्ही सांगा, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की ज्याबद्दल तुम्ही जे विचार केलं असेल तसं निघालं नाही? हो, हा समाज खूप वाईट आहे. इथे लोक खूप वाईट आहेत. पण कोणी सांगितलं की सगळाच समाज वाईट आहे? सगळे वाईट नसतात. काही लोक चांगलेही असतात. आणि जर तुम्ही कोणासोबत वाईट केलं नसेल तर तुमच्यासोबत वाईट होत नाही.
देव तुम्हा सगळ्यांना नेहमी आनंदी ठेवो. ही कथा सांगण्याचा माझा हाच उद्देश होता की तुम्ही सुद्धा हे समजावं की कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा चुकीचं असतं. काही लोक तुमच्यासाठी चांगले असतात आणि काही खूप वाईट असतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.